शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे देखील उपस्थित आहेत. हे पहा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. सरकार घोषणा करते, कांदा खरेदी कुठे आहे? सरकारने 1200 जाहीर करून किती दिवस झाले? आता काल 1500 जाहीर झाला. कोणाचा एखादा क्विंटल खरेदी केला? सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करते. सरकार फक्त प्रसिद्धीपुरतं भाव जाहीर करते. खरेदीची कोणतंच एसओपी नाही, कोणी खरेदी अजून केलेली नाही, कोणी दिलेला पण नाही. आता जो पहिले 1235 भाव होता तो आता 1580 केलाय, यावर तुम्ही समाधानी आहात? कोणाचा घेतला 1235 निक होत नाही. एखादा मला दाखवा, एखाद्या शेतकऱ्याचा घेतलेला मला दाखवा फक्त. घोषणा 15, आता 1500 केले, उद्या 2000चे पण करतील. ते घेतला कोणाचा आणि खरेदी कोणी केला सांगा, आणि कोण खरेदी करत आहे? त्याच्यामुळे ही दिशाभूल आहे शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांची मागणी आहे नाफेडने बाजार समितीमध्ये यावं. गेल्या अनेक वर्षांची मागणी, ती मागणी पूर्ण होत नाही. नाफेडने इथे यावं बाजार समितीमध्ये, इथनं कांदा खरेदी केला तर व्यापारी आणि नाफेड यांच्या स्पर्धा निर्माण होईल, शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळतील. बिलकुल बरोबर आहे. कांदाचं मार्केट निर्माण झालेलं आहे ना, हे कांद्याचं मार्केट आहे ना, तर नाफेडनी इकडे तिकडे जाता इथंच यावं, कांदा खरेदी करावा शेतकऱ्यांचा. ही मागणी शेतकऱ्यांची काय चुकीची थोडी आहे. कारण एकीकडं इथं कांदा रुपयाने घेतला जात नाही, मुंबईला 25 रुपयाने विकला जातो. तर ही नेमकी स्थिती काय आहे हे पण बघितलं पाहिजे ना. आणि म्हणून इथंच शेतकऱ्यांच्या नाफेडनी इथंच या मार्केटमध्येच खरेदी केली पाहिजे. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, चांदवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.